लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा 21 मार्च रोजी पुरस्कार वितरण. लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणाऱ्या लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत शोभा बोल्ली यांनी पत्रकार परिषदेत केली. 21 मार्च रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. वसईच्या प्रसाद कुमटेकर यांचा इतर गोष्टी हा कथासंग्रह, बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धवट्टी यांचा विस्मरणाच्या अरण्यात हा कविता संग्रह, मुंबईतील अमोल पालेकर यांच्या पत्नी चित्रा पालेकर लिखित तर अशी सारी गंमत हे आत्मचरित्र आणि पुणे येथील मयुरेश कुलकर्णी यांच्या त्सुबाकी स्टेशनर्स या जपानी भाषेतून अनुवाद केलेल्या कादंबरीस 25,000 रुपये रोख रक्कम, गौरव चिन्ह आणि सोलापुरी चादर देऊन गौरवण्यात येणार आहे. धुळे येथील वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेस साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल 25,000 रुपयांचा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. बार्शी तालुक्यातील बोरगाव येथील ज्ञानेश्वर जाधवर यांच्या शून्य रेषा या विज्ञान कादंबरीस 15,000 रुपये रोख रक्कम देऊन पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तींना विशेष बाब म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री आशिष शेलार तसंच कवयित्री मधुराणी प्रभुलकर उपस्थित राहणार आहेत. 2025 चे राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत प्रसाद कुमठेकर, वसईचे आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे इतर गोष्टी, कथासंग्रह आहे आणि मुंबईचं प्रकाशन आहे. प्रेषित प्रदीप सिद्धवट्टी, बुलढाण्याचा आहे हा, विस्मरणाच्या अरण्यात कविता संग्रह आहे हा आणि संभाजीनगर मधून याचं प्रकाशन झालेलं आहे. चित्रा पालेकर, अमोल पालेकर यांच्या मिसेस आहेत त्या, मुंबईच्या. तर अशी सारी गंमत हे आत्मचरित्र आहे त्यांचं आणि मुंबईचं प्रकाशन आहे. मयुरेश कुलकर्णी, त्सुबाकी स्टेशनर्स हे त्याचं पुस्तक आहे, पुण्याचा आहे तो, आणि मूळ जपानी भाषेतून अनुवाद आणि ही कादंबरी आहे. आम्ही ठरवलं होतं की जेव्हा आपण ह्याला द्यायचंय अनुवादाला तर मूळ भाषेतून व्हायला पाहिजे, नाही तर हिंदी आणि इंग्लिश मधून झालं की ते झेरॉक्स कॉपी होत जाते, म्हणून मूळ भाषेतून द्यायचंय आम्ही ठरवलं होतं. आणि साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला आपण जो पुरस्कार देतो तो आहे वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रत्येकाचं 25,000 रुपये, गौरव चिन्ह आणि सोलापुरी चादर. आणि सोलापुरी साहित्याला आपण जो पुरस्कार देतो यंदाचा तो गेलाय ज्ञानेश्वर जाधवर, बोरगाव, तालुका बार्शी. त्यांच्या कादंबरीचं नाव आहे शून्य रेषा आणि ही विज्ञान कादंबरी आहे आणि त्याचं पब्लिकेशन आहे पुणे. पुरस्काराचं स्वरूप आहे 15,000 रुपये रोख, गौरव चिन्ह आणि सोलापुरी चादर. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तींना विशेष बाब म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. त्या 2 व्यक्ती आहेत, त्यांचं नाव त्याच दिवशी म्हणजे पुरस्काराच्या दिवशी तुम्हाला माहित होईल. आणि पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक 21 मार्च 2026 सकाळी साधारणतः 10:30 वाजताची वेळ असेल आणि किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वरचा हॉल तिथं आपण घेतोय. आणि याचे प्रमुख अतिथी आहेत माननीय आशिषजी शेलार, कॅबिनेट मंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होतोय. आणि माननीय मधुराणी प्रभुलकर कवयित्री आहे, दूरचित्रवाणी कलावंत आहे आणि आता मी सावित्रीबाई फुले बोलते याच्यामध्ये मोठ्या सावित्रीबाईची भूमिका त्या करतायत. तर असा हा सगळा पुरस्काराचा हा एक सोहळा संपन्न होणार आहे. आणि गेल्या वर्षी तुम्ही सगळ्या पत्रकारांनी एक मागणी अशी केली होती की गेले 10 वर्ष तुम्ही पुरस्काराची रक्कम 30 ठेवली आहे, मग आता पुरस्कार तरी वाढवा किंवा रक्कम तरी वाढवा. मग आम्ही असा विचार केला सगळ्या परीक्षकांनी मिळून की अनुवाद हा साहित्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. या माध्यमातून वेगळ्या भाषेतलं साहित्य आपल्यापर्यंत पोहोचतं आणि अनुवादाला साहित्य अकादमी सोडला तर कोणीही पुरस्कार देत नाही बरं का, हे आवर्जून तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आम्ही आता असा विचार केला की काही झालं तरी आपण अनुवादाचा पुरस्कार सुरू करू. म्हणून यावर्षीपासून 25,000 रुपयाचा आपण अनुवादाचा पुरस्कार सुरू केलेला आहे. आणि विशेष दखल घेण्यासारखं म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव आपली संस्था आहे साहित्य अकादमी. ही अर्थात काय म्हणतात राजकीय किंवा वेगळी आहे ती संस्था, शासनाची आहे ती, आणि आपण हा पुरस्कार सुरू केलेला आहे. तर अशा प्रकारे एकूण आणि सोलापुरी साहित्य पुरस्कार परत तुम्हा सगळ्यांचीच मागणी होती म्हणून गेल्या 6 वर्षापासून आपण सोलापूर साहित्य पुरस्कार पण सुरू केलेला आहे. असे एकूण 6 पुरस्कार आपण यंदा देतोय. आणि पुरस्कार जाहिरात तुमच्याकडे सगळं आलेलं आहे तरी मी सांगते, पण 2 गोष्टी आम्ही विशेष करायचं म्हणतोय यावेळेस. सगळीकडेच ओरड आहे की काय म्हणतात वाचन संस्कृती कमी होतीये.
आणि आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये सगळीकडे ही ओरड आहे आणि सगळेजण आता वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रयत्न करतायत आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांचा एक सन्मान करावा असंही आमच्या डोक्यात आलं. म्हणून सोलापुरातल्या अशा 2 व्यक्ती आहेत की जे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतायत, तर त्यांचाही सन्मान आपण इथं करीत आहोत. या निमित्तानं ते एक व्हावं असं मला वाटतं. अर्थात त्यांची नावं आम्ही त्याच दिवशी तुम्हाला सांगू, पण 2 व्यक्ती आमच्या नजरेत आहेत. थोडंसं व्हेरिफिकेशन करतोय आम्ही आणि ते झालं की त्या एक 2 लोकांना आपण पुरस्कार देतो. तर आता लोकमंगलची भूमिका मांडायची म्हणजे लोकमंगल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कोणाला नवीन नाहीये. की सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा शैक्षणिक असेल, राजकीय असेल, या सगळ्याच क्षेत्रामध्ये लोकमंगलचं काम खूप मोठं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. या पत्रकार परिषदेस पुरस्कार निवड समितीचे नितीन वैद्य, प्राध्यापक डॉक्टर रुचा कांबळे, शिरीष देखणे, दत्ता घोलप उपस्थित होते. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.